एकादशी आहे. साबुदाणा खाणं म्हणजे एकादशी नाही बरं का. दशेंद्रिय मनासहित स्वाधीन होणं म्हणजे खरी एकादशी. मग मन हेच परब्रह्म असलं पाहिजे हे लक्षात आल्यावर या वेळेला भृगू सावधपणे आले. म्हणाले आता नक्की सापडलं काय, मन हे परब्रह्म. शाब्बास, तुझं कौतुक वाटतं मला, जा पुन्हा तपश्चर्येला व्हायस. आणखीन एक पायरी चढून गेलायस. परत गेल्यावर त्यांच्या लक्षात असं आलं की विज्ञान, मनाला विज्ञानाची जोड पाहिजे म्हणजे बुद्धीची जोड पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मन बुद्धीच्या ऐक्याशिवाय मानवाला काही साधलं जात नाही. मनाला बुद्धीची जोड पाहिजे. त्याचं कारण सांगतो आपल्याला की अंतःकरण चतुष्टय आपला जो आहे, ज्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे ग्रंथामध्ये, त्याच्यामध्ये काय आहे, मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे आणि अहंकार आहे. आपल्याकडे मानसशास्त्र खूप लिहिलं गेले बरं का, नाही असं कृपया म्हणू नका. कारण अंतःकरण चतुष्टयामध्येच मन आहे आणि त्याच्यामुळे ऋग्वेदापासून संत वाङ्मयापर्यंत हजारो पृष्ठ मनावर लिहिली गेलेली आहेत. मनावरच सगळा डोलारा योगी अरविंदांनी केलेला आहे. मनोबोध समर्थ रामदासांनी लिहिलेला आहे. भारतीय पातंजल योग दर्शन म्हणजे मानसशास्त्र जगामधलं सर्वश्रेष्ठ आहे. मनावर उदंड लिहिलं गेले आपल्या, फक्त आम्हालाच ते माहिती नाही अशी अवस्था आहे. खूप लिहिले अरविंदांनी तर इतकं लिहून ठेवले, 4 आयुष्य अभ्यास करावा लागेल इतकं मनावर अरविंदांनी लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा मन, चित्त, बुद्धी, अहंकार, मन होय नाही म्हणतं आणि त्याचा निश्चय कोण करतं, आपली बुद्धी करते. म्हणून मनबुद्धीचं ऐक्य पाहिजे. म्हणून विज्ञानाची जोड मनोमय कोशाला पाहिजे, ती तेवढ्यासाठी पाहिजे. आता याच्या पलीकडे काय असतं, विज्ञान कळल्यावर भृगूनं वाटलं आता ब्रह्म कळलं आपल्याला. परत आले आणि म्हणाले आता नाही परत जाणार, मला कळलं ब्रह्म काय, विज्ञान हेच ब्रह्म. शाब्बास, 4थी पायरी चढून गेला, जा पुन्हा तपश्चर्येला बैस. कंटाळे नाही आहेत भृगू. खरंच निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु हाती घ्याल ते तडीस न्या, खरंच आहे. आणि मग अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की जो परमात्म्याचा आत्मानुभव असतो या 4ही कोशांच्या पलीकडे तो आनंद स्वरूपच असला पाहिजे. ज्याचं गणित तैत्तिरीय उपनिषदांनी आनंदवल्लीमध्ये दिलेलं आहे की आपल्याला जे हवंय सृष्टीतलं ते सगळं प्राप्त झालं की त्याला म्हणतात मनुष्यानंद. त्याच्या 100 पट आनंद मिळाला की त्याला म्हणतात गंधर्वानंद. त्याला 100 पटीनं गुणलं की त्याला म्हणतात कर्मगंधर्वानंद. त्याला 100 पटीनं आणखीन गुणलं की त्याला म्हणतात देवानंद. देवानंद म्हणजे देवांचा आनंद, घोटाळे नको द्वायला. त्याला 100 पटीनं आणि गुणलं की अश्विनी कुमारांचा आनंद. त्याला 100 पटीने गुणलं की इंद्राचा आनंद. त्याला 100 पटीने गुणलं की ब्रह्मदेवाचा आनंद. त्याला 100 पटीने गुणलं की प्रजापतीचा आनंद आणि त्याला 100 पटीने गुणलं की ब्रह्मानंद. हा विज्ञान कोशाच्या पलीकडचं आनंदाचं सत्य स्वरूप आहे हे भृगूनं उलगडलं. ही मानवाची उत्क्रांती असं लक्षात ठेवा. हे का सांगितलं मुद्दाम आपल्याला, आपल्या अंतरंगामध्ये डोकावून बघा की आम्ही कोणत्या कोशावर उभे आहोत. फक्त खाणं पिणं झोपणं एवढ्यापुरता आनंद वाटत असेल, अन्नमय कोशाच्या पलीकडे गेलोच नाही आपण. त्याच्या पलीकडे प्राणांचा काही विचार केला असेल आणि शरीराच्या धारणेसाठी उपयुक्त काही असेल तर मग प्राणमय कोश. मनाची वैविध्यता समजावून घेणं आणि त्याचं चांचल्य मोडणं हा मनोमय कोश आहे. त्याच्या पल्याड विज्ञानमय म्हणजे तर्क आला, कार्यकारण भाव आला, बुद्धी आली, हे सगळं ज्याच्यामध्ये तो विज्ञानमय कोश. आणि शेवटी जो आनंद स्वांत सुखाय सगळं मानवाला करता आलं पाहिजे तो कुठल्याही तराजूमध्ये न तोलता येणारा असा ब्रह्मानंद आहे. जे सामान्य जन असतात त्यांना विषयानंद असतो, जे लोकोत्तर महात्मे असतात त्यांना परमानंद असतो आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो त्यांना ब्रह्मानंद असतो. मानवाने एवढा विचार करायचा की आपण कोणत्या पायरीवर उभे आहोत आणि किती उन्नत झालो आहोत. म्हणून यातून जर प्रगती करायची असेल तर त्या गायत्री मंत्राची किंवा मंत्रशास्त्राची थोरवी सांगताना प्रणव ओंकार सुंदर उलगडून दाखवलेला आहे. प्रणव म्हणजे प्र अधिक नु,
प्रकर्षाने ज्याची स्तुती केली जाते त्याला प्रणव म्हणतात. असा प्रणव ओंकार आपण धारण करावा. म्हणून या पंचकोशांचा, या उन्नतीचा, पंचीकरणाचा संबंध आपल्याकडे 7 जी चक्र आहे, मूलाधारापासून थेट अगदी सहस्रारपर्यंत, ब्रह्मचक्रापर्यंत, त्याचा सुंदर उलगडा या ग्रंथामध्ये केले. खरंच तुम्ही वाचा, अतिशय वाचनीय ग्रंथ आहे. अगदी मूलाधारापासून इथपर्यंत हा विषय अवघड तर खरंच. कुंडलिनी जागृती त्या माध्यमातून होऊ शकते, पण कुंडलिनी जागरूक करणं हे कोट्यवधीमध्ये, अब्जावधीमध्ये एखाद्यालाच जमतं. मला रस्त्यात सुद्धा काही भेटून मंडळी सांगतात, कुंडलिनी जागरूक झाली का? आमची झाली हो. मग त्यांना एकच सांगायचं, लगेच दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येत तपासून घ्या. कुंडलिनी जागरूक होणं ही काय थट्टा आहे का? जन्मजन्मांतरीची तपश्चर्या आहे. अष्टांग योगानं उन्नत होणं आहे. आणि एक एक बंध टाकत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचं फक्त चित्र बघा. कुंडलिनी जागरूक झालेला मनुष्य कसं दिसतो त्याचं ते उदाहरण. कुंडलिनी जागरूक झाली तर तो पहिल्यांदा तुमचा देह सगळा खाऊन टाकतो. तयारी असेल तर पाऊल पुढे टाक. हाडाचा सापळा करून टाकतो देहाचा तो. कुंडलिनी इतकी सोपी नाही आहे. मूलाधारापासून जशी नागिणीची पिलं वेटोळे घालून बसतात आणि त्याच्यावर कुंकुम घालावं तशी कुंडलिनी दिसते. म्हणून माऊलींनी त्याचा उल्लेख केला 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या. आणि वर सांगून ठेवले, जाऊ नका या मार्गाने, अवघड आहे मार्ग, क्लिष्ट आहे, अवघड आहे, सोपा तर मुळीच नाही आहे. माझा मुंबईत एक विद्यार्थी आहे, तो म्हणतो की मी शीर्षासन करतो त्यावेळी आई माझे पाय धरते. मी म्हटलं, हा, तू आईचे पाय धरायचे का आईने तुझे धरायचे? तर तो म्हणाला की नाही नाही, काय मी शीर्षासन केले की आई माझे पाय धरते. म्हणते, मेल्या, शीर्षासन करू नको, इकडे पडलास तर टीव्ही आहे बरं का, तिकडे पडलास तर नवीन आणलेली क्रोकरी आहे, काहीतरी नक्की फोडशील. मग मी त्याला म्हटलं, अरे बाबा, योगासनं किती प्रकारांची आहे, मग त्यातलं एखादं तू असं छानपैकी का नाही करत? स्वस्तिकासन आहे, पद्मासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, शलभासन आहे, नागासन आहे, ताडासन आहे, धनुरासन आहे, मयूरासन आहे, गोरक्षासन, 1000 आहे. त्यांनी काय उत्तर द्यावं? तो म्हणाला, तुम्हाला काय सांगू, म्हणाला, मुंबईत आमच्याकडे जेवढी जागा आहे त्यात करण्यासारखं एवढं एकच आसन, शीर्षासन, काही करताच येत नाही बाकी. मननाचा अभ्यास करायचा असेल, मंत्राचा अभ्यास करायचा असेल, गायत्री मंत्राची उपासना करायची असेल, प्रणव ओंकाराची साधना करायची असेल, तर तसं स्थळ त्याला लागतं. ते कोपरगाव आहे. खरंच आहे. कारण ज्या ऋषीमुनींनी तिथे तपश्चर्या करून असं स्थान निर्माण केलं, त्याला अतिशय शांत स्थान लागतं, जिथे आवाज नाही आहेत. मुख्यतः गाड्यांचे आवाज नाही, तशी जागा तर जगात कुठे आहे सांगा? मठा असेल तर उत्तम, शंकराचं मंदिर असेल तर सर्वोत्तम, जिथे बसून ही ध्यानधारणा करावी, ज्याची उपासना करावी. आता प्रश्न असा निर्माण होतो की एवढ्या मंत्राचा अभ्यास का करायचा? याला 2 आधार आहेत. एक, भौतिकतेमधली माणसं असतात, ती म्हणतात जरा मरण टाळण्यासाठी याचा अभ्यास करूया, वार्धक्यही नको आणि मृत्यूही नको. माणसाला जी भय आहेत मानवी आयुष्यामध्ये, त्यातलं सगळ्यात मोठं भय म्हणजे मृत्यूचं भय. कितीही माणसं नको म्हणत नाही, आता काय आम्ही काय घाबरत नाही मृत्यूला, तरी आतून म्हणतात यमा येऊ नको रे बाबा एवढ्यामध्ये. त्या मोळी विक्याची जशी गोष्ट सांगता, लाकडं तोडून तोडून दमला इतका, पुन्हा खाली श्रम झाले, ये रे बाबा यमा सोडव म्हणाल, मला किती कष्ट करायचं. यम खरंच आला, हा चपापलं, तुम्ही कोण? यम म्हणाल, मी यम, तुम्ही हाक मारली म्हणून आलो, चला. नाही रे बाबा म्हणाला, आणि काही वर्ष जाऊ दे. मृत्यू कोणाला आवडतो सांगा? संजीवन मंत्राचं सामर्थ्य असं आहे, ज्यार्थी शुक्राचार्यांनी संजीवन मंत्राच्या माध्यमातून अनेकांना, मेलेल्या व्यक्तींना पुन्हा उठवलं. केवळ त्यांनीच नाही, आता मी संतांची काही उदाहरणं सांगितली. हे कसं घडू शकतं? एक साधं उदाहरण देतो, म्हणजे कदाचित विषय थोडा सोपा होईल. गोंदवलेकर महाराजांना विचारलेलं होतं की हे असं कसं संत करू शकतात? मेली आहे व्यक्ती आणि तरी ती उठवली जाते, हे संत कसं करू शकतात?
त्याला एक सुंदर दृष्टांत गोंदवलेकर महाराजांनी दिला. तो कशाचा दिला आहे तर आपला भविष्य निर्वाह निधी जो असतो त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. काही कळलंच नाही मला वाटतं. भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. तर हा आपण कशासाठी साठवतो? वार्धक्यामध्ये तो कामी यावा, निवृत्तीनंतर त्याचा उपयोग व्हावा, घरात काही मंगल कार्य असेल तर ते धन नंतर वापरता यावं. पण काही वेळेला अशी अडचण होते की काही अडचण अशी कुटुंबावर किंवा आपत्ती कोसळते की पैसे लागतात. त्यावेळेला भविष्यासाठी राखून ठेवलेला काही निधी मानवाला अगोदरच त्यातून अंशतः काढावा लागतो. कोणाचा मृत्यू आहे म्हणा, कोणाचं हॉस्पिटलायझेशन आहे, रुग्णालयात नेलेलं आहे, कदाचित मंगल कार्य आहे, त्याच्यासाठी धन लागणार आहे आणि म्हणून त्यातली काही रक्कम आपण अगोदर काढतो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, हे जसं तुम्ही करताना तसं संत तुम्हाला पुढल्या आयुष्यातली काही वर्ष काढून या जन्मात देतात. संजीवन मंत्र म्हणजे काय असेल की ज्याच्यामुळे मानवाला पुन्हा एकदा ऊर्जा लाभते, पेशींची शक्ती वाढते, पुन्हा जीवन रस निर्माण होतात आणि मनुष्य पुन्हा टवटवीत होतोय. कशामुळे घडतं? याचा सिद्धांत या ग्रंथामध्ये असा मांडलेला आहे की 582 ना, 582 हर्ट्झ म्हणजे 528. उलट झालं. तुम्ही 582 म्हटलं. लहान मुलं पिवळा रंग म्हणायचे, जी पिळवा म्हणतात तसं. तर 582 नाही, 528 हर्ट्झ म्हणजे ध्वनिकंपन लहरी. ही कशामध्ये आहे तर त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम या मंत्रामध्ये आहेत. आपल्याकडे ज्या वेळेला शांती करतात, 60 शांती, 50 वर्षानंतर जवळजवळ 11 वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले की ज्यामुळे माणसाची गेलेली ऊर्जा त्याला पुन्हा लागते, मनुष्य टवटवीत होतो, पुन्हा प्रसन्न होतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये काही वर्षांची भर पडते. असे 11 विधी आपल्याकडे सांगितलेले आहेत. याच्यामध्ये त्या प्रत्येक विधीमध्ये हाच मंत्र म्हटला जातो, त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. ज्या सुगंधाचा उल्लेख झाला तो सुगंध म्हणजे काय? सुगंध म्हणजे या विश्वात भरलेली प्रचंड ऊर्जा आहे, या विश्वामध्ये भरलेलं प्रचंड चैतन्य आहे. जगामधली प्रत्येक गोष्ट आपण घनीभूत स्वीकारतो, बरोबर आहे की नाही सांगा? लाकूड काय उदंड आहे सृष्टीमध्ये, पण एखादं झाड तोडून आणून घरात टाकून आपण त्याच्यावर नाही बसत. सुताराला बोलवतो, ते झाड कापतो, त्याच्या फळ्या करतो, त्या जोडल्या जातात, त्याच्यावर गादी बसवली जाते आणि मग छानपैकी बसायची खुर्ची तयार होते. हे विश्वामध्ये इतकं लाकूड आहे, ते घनीभूत केलं आणि खुर्चीच्या रूपात आपण स्वीकारलं. खाणीमध्ये प्रचंड सोनं आहे म्हणून माती घरामध्ये उचलून आणून चला आता तीच खिशात ठेवूया किंवा अंगावर धारण करूया असं आपण म्हणत नाही. ती माती वेगळी करतो, त्याला एक वेगळं स्वरूप सुवर्णाचं देतो, ते घडवावं लागतं, अलंकाराचं त्याला रूप द्यावं लागतं. सृष्टीमध्ये मातीमध्ये जे सुवर्ण मिसळले ते आपण घनीभूत करून घेतलं. आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट अशी, शेतात धान्य उगवलं म्हणून शेतात जाऊन तोडून कोणी तोंडात टाकत नाही, ते काढावं लागतं, शुद्ध करावं लागतं, फोलपट काढावं लागतं, पोत्यात भरावं लागतं, योग्य ठिकाणी पाठवावं लागतं, विकत घ्यावं लागतं, दळावं लागतं, शुद्ध करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये तेल पाणी काय मीठ म्हणा घालून मळून मग शेवटी त्याची पोळी भाकरी काहीतरी करावी लागते. तात्पर्य असं की जगात जे ब्रह्मांड रूप ईश्वराने दिलेलं आहे ते घनीभूत करून आपण स्वीकारतो. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा घनीभूत मंत्र आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 528 ध्वनिकंपना का बरं सापडली? त्याचं कारण आहे ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे ती इतकी प्रचंड आहे की ती तुम्हा आम्हाला सोसवणारच नाही. अर्जुनाने ज्या वेळेला हट्ट धरला की भगवंता तुझ्या विभूती इतक्या अद्भुत आहेत, तर तुझं विश्वात्मक ब्रह्मांडात्मक रूप कसं असेल ते मला बघायचं. त्यावेळेला भगवंत म्हणाले तुला प्राकृत दृष्टीला ते दिसणारच नाही, तुझे डोळे जळून जातील. एका वेळेला सहस्र सूर्य उदयाला यावे तसा अणुबॉम्ब पडल्यावर त्या वैमानिकाला अनुभव आला
आणि पहिल्यांदा ज्यांनी तो अणुबॉम्ब निर्माण केला त्याला आठवण कोणाची झाली? ओपेनहॉमरचीच झाली. ओपेनहॉमरला गीतेची आठवण झाली पहिली, की बॉम्ब पडल्यावर त्यातून जी ऊर्जा आणि लखलखाट झाला, प्रचंड प्रकाश एकदम, तो कशासारखा होता? गीतेत ज्याचं वर्णन केले 11व्या अध्यायामध्ये, दिवी सूर्य सहस्रस्य, तसा तो लखलखाट होता. तो प्राकृत डोळ्यानं झेपणारच, आपण आंधळेच होऊन जाऊ. मग काय करायचं? ती जी प्रचंड ऊर्जा सृष्टीमधली आहे, ते जे चैतन्य आहे, आम्हाला अजरत्व अमरत्व मिळवण्यासाठी मिळवायची असेल तर काय करायचं? ती ऊर्जा घनीभूत करून घ्यायची. ती ऊर्जा घनीभूत करून घेणं याचाच अर्थ त्र्यंबकम यजामहे. म्हणून त्याचं नातं आपल्या डीएनए, आपलं कुळ आणि मूळ काय आहे, ती मूलद्रव्य जी शोधतात त्याला आपण डीएनए म्हणतो. आणि म्हणून या संजीवनी मंत्राच्या ज्या ध्वनिलहरी आहे त्यातल्या 20 हर्ट्झच्या खालच्या आहेत त्या इन्फ्राय, त्याला समान ज्या आहेत, हा सिद्धांत मांडला या ग्रंथामध्ये, त्या ऑडिबल म्हणजे तुम्हा आम्हाला ऐकू येणाऱ्या आहेत. हा बंद पडला तर तुम्ही लगेच ओरडायला लागाल, आवाज आवाज. आता ह्याच्यावर माझा आवाज पोचतोय, ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक दोन्ही आहेत. त्यालाच आपण मराठीमध्ये माईक आणि स्पीकर म्हणतो. बरं का? तात्पर्य असं आहे की 20 हर्ट्झला जे समांतर आहे तो ऐकू येणारा आवाज आहे, आणि त्याच्या पलीकडे ध्वनी आहे ज्याचं सुंदर विवेचन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याला म्हणतात अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडनी अनेक चमत्कार होऊ शकतात. आमचे एक स्नेही आहेत मुंबईमध्ये, निरंजन बेळगी म्हणून. गुजरातमध्ये जिथे तेल बाहेर काढलं जातं विहिरीतून, कच्चं तेल, जिथे मग ते रिफाईन करून घेतलं जातं, मग त्याचं डिझेल पुढे पेट्रोल होतं, अशा ज्या विहिरी आहेत त्यातल्या काही बंद पडलेले आहेत. त्याच्यावर एक प्रयोग केला अल्ट्रासाऊंडचा, म्हणजे ज्याची क्षमता ध्वनींची ही 20 हर्ट्झपेक्षा, म्हणजे त्या ध्वनी कंपनी लहरींपेक्षा जास्ती आहे. त्या अल्ट्रासाऊंडचा आवाज आत करायचा प्रचंड त्या विहिरीमध्ये, की ज्या विहिरीची काही क्षमता आता उरलेली नाही असं वाटतं, त्यातून पुन्हा तेल बाहेर पडायला सुरुवात होते. मग ज्या विहिरी मृत आहेत असं आपल्याला वाटलं, त्यातून जर तेल पुन्हा निर्माण होऊ शकतं, तर संजीवन मंत्राचा लाभ आपल्याला जर झाला तर मृत अवस्थेकडे जाणाऱ्या आपल्या देहाला पुन्हा संजीवन अवस्था का प्राप्त होऊ नये, हा मूलभूत सिद्धांत या विवेक आणि प्रकाश जोडीनं, विवेकाच्या प्रकाशानं, प्रकाशाच्या विवेकाने या सुंदर ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि तो का? तर 528 हर्ट्झ एवढी ध्वनिकंपन संख्या या त्र्यंबकम यजामध्ये मधून आपल्याला, तुम्हा आम्हाला प्राप्त होते. आणि त्याचा अर्थही सुरुवातीला सांगितलं, खरंच सुंदर आहे. काकडी जशी देठापासून अलगद सुटते, तसं खरं तर माणसाने सुटावं. पण नुसतं सुटू नये तर त्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी. नाहीतर जन्म मृत्यूच्या चक्रात मनुष्य अखंड पुन्हा पुन्हा हिंडतच राहतो. तो होऊ नये म्हणून मृत्यूवर मला मात करता यावी असं मागणं शिवशंकराकडे मागितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की शंकराच्या मंदिरामध्ये, बाकी सगळ्या मंदिरामध्ये त्या त्या देवतेची प्रतिमा असते. शंकराच्या मंदिरामध्ये शंकराची प्रतिमा नसते, शिवपिंडी असते, शिवलिंग असतं. त्याचा आकारच असा आहे की जगातल्या सगळ्या बहुतेक अणुभट्ट्या त्याच आकाराच्या केल्या जातात. तसा आकार असेल तरच तिथे अणुशक्ती साठवता येते. त्याला ज्यांनी ज्यांनी छेद द्यायचा प्रयत्न केला त्यांचं चेर्नोबिल झालेलं आहे रशियामध्ये, नाहीतर जपानमध्ये जे अणुभट्टी उद्ध्वस्त झाली त्याचं तेच कारण आहे, कारण त्याचा आकार शिवलिंगासारखा नव्हता. ऊर्जा जर साठवायची असेल तर त्याच प्रकारे ती साठवावी लागते. म्हणून इतर मंदिरांपेक्षा शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला हा अनुभव येऊ शकतो. पण केवळ तुम्ही टेप रेकॉर्डवर किंवा एक CD लावली, पेन ड्राईव्हवर तुम्ही ऐकत राहिला त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, तर मात्र त्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. त्याचं कारण आहे त्या मंत्राशी तद्रूपता, एकरूपता, स्वरूपता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या मंत्राचं फल तुम्हा आम्हाला कधीही मिळत नाही. म्हणून आपल्याकडे सांगितले की मंत्र हा नेहमी गुरुमुखातून घ्यावा. त्याचं रहस्य ते आहे.
कारण त्या गुरुनी, सद्गुरूंनी त्या मंत्राचा अनुभव घेतलेला असतो आणि त्या अनुभवामुळे ऊर्जा जर द्यायची असेल दुसऱ्या गोष्टीला, तर ज्यातून ती ऊर्जा मिळायला पाहिजे त्या वस्तूमध्ये ऊर्जा पाहिजे, उष्णता पाहिजे, तर ती उष्णता ती दुसऱ्या वस्तूला मिळू शकेल. तसं संजीवन मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतला त्यांच्या या प्रत्यक्ष उष्णतेतून, ऊर्जेतून दुसऱ्याला ऊर्जा मिळू शकेल. पण नुसता संजीवन मंत्र याला उपयोगी येईल असं समजून नका. त्याला आपल्या परंपरेनं एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन. जो दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो त्याच्यामध्ये अद्भुत सामर्थ्य आणि शक्ती निर्माण होते. भीष्माला तर इच्छामरण होतं, नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं होतं भीष्माने, आणि त्याच्यामुळे 100च्या पुढे असलेले भीष्म शेवटी अनेकांना पराभूत करते झाली. एवढी ऊर्जा त्यांच्या ठिकाणी कुठून आली? आपण प्रौढ आहात म्हणून सहज आपली अनुमती घेऊन एक छोटा विषय मांडतो आणि समापन करतो. मानवांचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही लोक असे असतात की त्यांना म्हणतात अधोरेतस. अधोरेतस याचा अर्थ जनावरासारखा, पशुसारखा ते जीवनाचं